मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TET, CTET तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त भूगोल या घटकातील अक्षरवृत्त व रेखावृत्त, प्रमाणवेळ, उपसूर्य, अपसूर्य आणि पृथ्वीचे अंतरंग यावर आधारित 30 महत्त्वपूर्ण सराव प्रश्न बघणार आहोत. आणि या सराव प्रश्नांचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणते विधान अक्षरवृत्ताच्या बाबतीत असत्य म्हणजेच चुकीचे आहे आपल्याला ओळखायचे आहे. असत्य म्हणजे चुकीचे आहे. प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर बघा, विधाने आपण वाचूया. अविधान: सर्व अक्षरवृत्त एकमेकांना समांतर असतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना अक्षरवृत्ताचे मूल्य म्हणजे अंश वाढत जाते आणि आकार लहान होतो. दोन लगतच्या अक्षरवृत्तामधील अंतर सर्वत्र सारखेच असते. बघा, यामधील चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक क. हा पर्याय चुकीचा आहे. कारण बघा, विषुववृत्तावर 0° हे सर्वात मोठे अक्षरवृत्त म्हणजेच बहुवृत्त आहे. विषुववृत्ताकडून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाताना अक्षरवृत्ताचा आकार हा लहान लहान होत जातो आणि ध्रुवावर ते केवळ एकबिंदू स्वरूपात उरतात. त्यामुळे सर्व अक्षरवृत्ताची लांबी ही समान नसते आणि विधानात लिहिलेले आहे सर्व अक्षरवृत्ताची लांबी सारखीच असते. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीवरील दोन लगतच्या 1° अंतरावरील अक्षरवृत्तामध्ये साधारणपणे किती किलोमीटरचे अंतर असते? 1° अंतरावरील आपल्याला अक्षरवृत्तामध्ये साधारण किती किलोमीटरचे अंतर असते हे ओळखायला सांगितलेले आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 111 किमी. पृथ्वीचा आकार पूर्ण गोल नसून तो ध्रुवाकडे किंचित चपटा आहे. तरीही सरासरीने दोन लगतच्या अक्षरवृत्तामधील कोनीय अंतर भूपृष्ठाच्या सुमारे 111 किलोमीटर अंदाजे भरते. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अक्षरवृत्ताला बहुवृत्त म्हणतात? बघा, आता सांगितले कोणत्या अक्षरवृत्ताला बहुवृत्त म्हणतात? तर विषुववृत्त. कोणत्या? विषुववृत्त या अक्षरवृत्ताला बहुवृत्त असे म्हणतात. पुढील प्रश्न. एखाद्या प्रदेशाचे अक्षरवृत्तीय स्थान प्रामुख्याने कशावर प्रकाश टाकते? प्रामुख्याने कशावर प्रकाश टाकते आपल्याला ओळखायचा आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्या प्रदेशातील हवामान व तापमान पट्टे. पुढील प्रश्न. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. आपल्याला अचूक जोडी ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. आर्किट वृत्त 66°30 उत्तर ही अचूक जोडी आहे. बाकी 3 पर्याय जोड्या ह्या चुकीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. विषुववृत्तावर 1° अक्षरवृत्ताचे अंतर 110.6 किमी तर ध्रुवावर ते 111.7 किमी असते. या फरकाचे मुख्य कारण काय? आपल्याला बघा, विषुववृत्तावरील हा फरक सांगितलेला आहे ध्रुवावरील, तर त्याचे मुख्य कारण आपल्याला ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पृथ्वीचा आकार पूर्ण गोल नसून ध्रुवावर हा चपटा असणे हे त्याचे मुख्य कारण आहे. प्रश्न क्रमांक 7. विषुववृत्तापासून 90° उत्तर आणि 90° दक्षिण अशी एकूण किती अक्षरवृत्त अक्षात्मक दृष्ट्या रेखांकित रेषा म्हणून पृथ्वीवर मानली जातात? बघा, हा 3 ते 4 वेळा TET पेपर 1 आणि 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे बघा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 181. बघा, 90° उत्तर
90 अंश उत्तर अधिक 90 अंश दक्षिण आणि एक कोणतं बृहद्वृत्त 1. तर अशी एकूण किती अक्षवृत्त मानली जातील? 181 अक्षवृत्त ही पृथ्वीवर मानली जातील. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीला स्वतःभोवती एक रेखावृत्त फिरण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी लागतो. या नियमानुसार पृथ्वीला 15 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? तर 60 मिनिटे म्हणजे किती? 1 तास लागेल. प्रश्न क्रमांक 9. मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असल्यास 60 अंश पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ काय असेल? स्थानिक वेळवरती हा 100% प्रश्न हा विचारलाच जातो. यावर स्थानिक वेळेवरती तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. दुपारचे 4 वाजले असतील. रेखावृत्तामधील फरक हा वेळेतील एकूण फरक गुणिले मिनिट असा 240 मिनिट भागिले 60 बरोबर 4 तास पूर्व गोलार्धात वेळ पुढे असते. म्हणून 12 अधिक 4 बरोबर किती? दुपारचे 4 वाजलेले असतात. म्हणजे तुम्हाला 240 मिनिटे आणि भागिले 60 तुम्हाला करायचं आहे. उत्तर किती येणार? उत्तर तुमचं किती येणार? 4 तास. 4 म्हणजेच दुपारचे किती वाजलेले असतील? 4 वाजलेले असतील. प्रश्न क्रमांक 10. जर भारताच्या प्रमाण रेखावृत्तावर 82 अंश 30 पूर्व दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी लंडनमध्ये 0 अंश काय वेळ असेल? तर त्याच वेळी काय वेळ असेल लंडनमध्ये? तर पहाटे 5:30 वाजलेले असतील. किती? 5:30. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनविच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. लंडन पश्चिमेला असल्याने तिथे वेळ मागे असेल. दुपारच्या 12 मधून 5.5 तास मिनिटे आपल्याला वजा केल्यास किती? सकाळी म्हणजेच पहाटे 5:30 ही वेळ मिळते. किती तास मागे आहे? लंडन हा पश्चिमेला असल्यामुळे मागे जावे लागेल. 5 तास 30 मिनिटे मागे जावे लागेल. मागे त्यावेळेला लंडनमध्ये किती वेळ राहणारी? पहाटे 5:30 वाजलेले असतील. प्रश्न क्रमांक 11. एखाद्या देशाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूप जास्त असल्यास त्या देशात काय व्यवस्था केली जाते? तर बघा, काय व्यवस्था केली जाते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्या देशात एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ स्वीकारल्या जातात. जसं रशिया, कॅनडा, अमेरिका यासारख्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार मोठा आहे. त्यामुळे येथे सारख्याच देशांचा रशिया, कॅनडा, अमेरिका यासारख्या देशांचा रेखावृत्तीय विस्तार मोठा आहे. रशियामध्ये 11 तर अमेरिकेत अनेक टाईम झोन आहेत, जेणेकरून स्थानिक सूर्योदयाचा आणि घड्याळाचा ताळमेळ बिघडू नये. जर एका जहाजावरील घड्याळात ग्रीनविचचा वेळ सकाळी 10 दाखवत आहे आणि स्थानिक वेळेनुसार तिथे दुपारचे 2 वाजले आहेत, तर ते जहाज कोणत्या रेखावृत्तावर आहे? तर ते जहाज कोणत्या रेखावृत्तावर आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 60 अंश पूर्व. जहाजावरील स्थानिक वेळ दुपारी 2 ही ग्रीनविच वेळेपेक्षा सकाळी 10 म्हणजेच 4 तास पुढे आहे. 4 तास म्हणजेच 240 मिनिटे
240 मिनिटे भागिले 4 मिनिटे बरोबर 60 अंश वेळ पुढे असल्याने ते 60 अंश पूर्व रेखावृत्त असते. प्रश्न 13. भारताचे प्रमाण रेखावृत्त मिर्झापूर उत्तर प्रदेशवरून जाते, त्याचे अचूक मूल्य काय आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे अचूक मूल्य काय आहे? तर पर्याय क्रमांक ब 82 अंश 30 पूर्व हे अचूक मूल्य आहे. प्रश्न क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच आशियाकडून अमेरिकेकडे जाताना वेळेत काय बदल करावा लागतो? काय बदल करावा लागतो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1 दिवस मागे घ्यावा लागतो, म्हणजे तोच दिवस पुन्हा येतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे 100 अंश ओलांडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपण एका दिवसाचा लाभ मिळवतो आणि म्हणजेच कॅलेंडरमध्ये 1 दिवस मागे जातो. उलट पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना 1 दिवस पुढे वाढवावा लागतो. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरू लागली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर काय फरक पडते? आपली पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि ती ऑपोजिट म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरू लागली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्याचा काय फरक पडेल? काय परिणाम होईल? तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तीच वेळ ग्रीनविचच्या 6 तास मागे पडेल. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून पूर्व गोलार्ध सूर्यासमोर आधी येतो व तिथली वेळ पुढे असते. जर दिशा उलट झाली तर पश्चिम गोलार्धात आधी येईल आणि पूर्व गोलार्ध मागे पडेल. 90 अंशाचा फरक म्हणजे 6 तास म्हणजे 90 गुणिले 4 म्हणजे 360 मिनिटे इतकाच राहील, पण ती वेळ मागे होईल. म्हणूनच तिथे वेळ ग्रीनविचच्या 6 तास मागे पडेल. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची परिभ्रमण कक्षा पूर्ण गोल नसून लंबगोलाकार आहे. या कक्षेमुळे निर्माण होणाऱ्या 2 टोकाच्या स्थितींना काय म्हणतात? या 2 टोकांच्या स्थितींना काय म्हणतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणतात. लंबगोलाकार कक्षेमुळे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर वर्षभर सारखेच नसते. जेव्हा अंतर कमीत असते त्याला उपसूर्य म्हणतात आणि जेव्हा जास्तीत जास्त असतं त्याला अपसूर्य. बघा, कमी असते तेव्हा उपसूर्य, कमी असते तेव्हा उपसूर्य आणि जास्त असते तेव्हा अपसूर्य. हे लक्षात घ्यायचं आहे. कमी म्हणजे उपसूर्य आणि जास्त म्हणजे अपसूर्य. प्रश्न क्रमांक 17. उपसूर्य स्थिती बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य म्हणजे आपल्याला बरोबर विधान ओळखायचे आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ही स्थिती 3 जानेवारी रोजी असते आणि पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. दरवर्षी 3 जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. यालाच अपसूर्य स्थिती म्हणतात. या वेळी त्यांच्यातील अंतर सुमारे 14,70,00,000 इतके कमी असते. बघा, 3 जानेवारीला सर्वात कमी अंतर असते सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर. कधी? 3 जानेवारी रोजी. प्रश्न क्रमांक 18.
अपसूर्य स्थिती दरम्यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती असते? किती असते आपल्याला हे ओळखायचे आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 15,20,00,000 किमी असते. अपसूर्य स्थितीत किती? 15,20,00,000 इतके असते. आणि उपसूर्य स्थितीमध्ये किती असतात? 14,70,00,000 किमी. ही उपसूर्य स्थितीतली अंतर आहे. उपसूर्य स्थितीतले हे अंतर आहे आणि हे अपसूर्य स्थितीतलं अंतर. प्रश्न क्रमांक 19. केपलरच्या नियमानुसार जेव्हा पृथ्वी अपसूर्य म्हणजे सूर्याच्या जवळ स्थितीत असते तेव्हा तिचा परिभ्रमण वेगावर काय परिणाम होतो? तिचा परिभ्रमण वेगावर काय परिणाम होतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. परिभ्रमणाचा वेग वाढतो. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार दोन खगोलीय वस्तू जितक्या जवळ असतील तितके त्यांच्यातील आकर्षण हे बल जास्त असते. त्यामुळे जानेवारीत उपसूर्य स्थिती असताना पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग कक्षेमध्ये सर्वाधिक असतो. जानेवारी महिन्यात पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ म्हणजेच उपसूर्य स्थितीत असूनही उत्तर गोलार्धात उदाहरणार्थ भारतात उन्हाळा नसून हिवाळा का असतो? महत्त्वाचा प्रश्न बघा. जवळ असून सुद्धा भारतात उन्हाळा पाहिजे ना, तर त्याऐवजी काय राहतो? भारतामध्ये हिवाळा असतो. तर त्याचं कारण आपल्याला बघायचं आहे. कारण बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश कललेला असून जानेवारीत उत्तर गोलार्धात सूर्यापासून विरुद्ध बाजूला असतो. पृथ्वीवरील ऋतुनिर्मिती ही सूर्य पृथ्वीच्या अंतरावर अवलंबून नसून ती पृथ्वीच्या अक्षाच्या कलनावर अवलंबून असते. जानेवारीत जरी पृथ्वी जवळ असली तरी उत्तर गोलार्धात सूर्यापासून दूर गेलेले असतो आणि तिथे सूर्यकिरण कसे पडतात? हे तिरपे पडतात आणि त्यामुळे भारतात काय असतो? उन्हाळा नसून त्यावेळेस हिवाळा हा ऋतू असतो. प्रश्न क्रमांक 21. दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात अपसूर्य स्थितीचा म्हणजे 3 जानेवारीचा काय परिणाम होतो? काय परिणाम होतो? बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तिथे उन्हाळ्याची तीव्रता किंचित वाढते कारण या काळात दक्षिण गोलार्धात सूर्याकडे कललेला असतो आणि पृथ्वीही जवळ असते. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील सरासरी अंतर किती मानले जाते? बघा, पृथ्वी आणि सूर्य यामधील सरासरी अंतर किती मानले जाते? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 14,96,00,000 किमी. अंदाजे 15 कोटी किमी मानले जाते. प्रश्न क्रमांक 23. भूकवचाचे रासायनिक घटकाच्या आधारे सियाल आणि सायमा असे वर्गीकरण सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केले? बघा, सियाल आणि सायमा हे वर्गीकरण सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केले? आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. एडवर्ड सुएस यांनी केले. ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रीय एडवर्ड सुएस यांनी पृथ्वीच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करून भूकवच व अंतरंगातील 3 मुख्य थर सांगितले होते आणि सियाल, सायमा आणि गाभ्याचा निफे म्हटलेले आहे. हे 3 भाग त्यांनी पाडलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. भूकवचाच्या वरच्या थराला सियाल काय म्हणतात? बघा, हा प्रश्न सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे. भूकवचाच्या वरच्या थराला सियाल का म्हणतात? कारण बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कारण यात
सिलिका आणि ॲल्युमिनियम या खनिजाचे प्रमाण जास्त असते? प्रश्न क्रमांक 25. सायमा या ठरावाविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सायमा या ठरावाविषयी आपल्याला खालीलपैकी कोणते विधान सत्य म्हणजे बरोबर आपल्याला सांगायचं आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हा थर प्रामुख्याने महासागराचे तळ बनवतो. सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियम हा थर सियालच्या खाली असतो. महासागराचे तळ प्रामुख्याने सायमा थराचे बनलेले असून त्यात बसाल्ट खडक आढळतात. सायमाची घनता सियालपेक्षा जास्त असते म्हणून सियाल सायमावर तरंगतो. सियाल आणि सायमा या दोन थरांना विलग करणाऱ्या असंतत्याला काय म्हणतात? असंत याला काय म्हणतात? तर बघा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कॉनराड असंत. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान असणाऱ्या विलगता रेषेला काय म्हणतात? तर बघा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक अ. मोहोरोविक्स म्हणजे मोह असंतत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीच्या अंतरंगात जसजसे खोल जावे तसतसे तापमान, घनता आणि दाब यांच्यात काय बदल होतो? तर बघा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तापमान, घनता आणि दाब तिन्ही वाढत जातात. प्रश्न क्रमांक 29. प्रावरण आणि गाभा यांच्यामधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा प्रावरण आणि गाभा यामध्ये जी सीमारेषा असते ती कोणत्या नावाने ओळखली जाते? तो गुटेनबर्ग असंतत्य या नावाने ओळखली जाते. आणि प्रश्न क्रमांक 30. भूकंपाच्या दुय्यम लहरी पृथ्वीच्या अंतरंगातील कोणत्या थरातून प्रवास करू शकत नाहीत ज्यावरून तो थर द्रवरूप असल्याचा पुरावा मिळतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बाह्य गाभा. भूकंपाच्या दुय्यम लहरी केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात, द्रवरूपातून नाही. 2900 किमी खोलीच्या खाली बाह्य गाभ्यात या लहरी लुप्त होतात आणि यावरून सिद्ध होते की पृथ्वीचा बाह्य गाभा वितळलेल्या द्रवरूप स्वरूपात आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण भूगोल या घटकातील महत्त्वपूर्ण 30 प्रश्नांचा सराव प्रश्नांचा आपण अभ्यास केला आणि या व्हिडिओचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.